सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785780. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. आम्ही असणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्नाला जसं महत्त्व देतो आहोत, जसं आज ज्या शहरामध्ये बसलोय त्या शहराला 6 दिवसाच्या नंतरच पाणी मिळतं अशी परिस्थिती आहे. हे शहर मँचेस्टर शहर म्हणून ओळखलं जातं. स्किल डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात आम्ही करतो असं सांगितलं जातं, परंतु हातमाग, जेटलूम्स आणि इतर जे लूम्स आहेत ज्याच्यावरती लोकल माणसाचं स्किल वाढलं पाहिजे, यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे शासनाकडून ते काही होत नाही, नगरपालिकेकडून त्या ठिकाणी होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. नगरपालिका ही एजन्सी म्हणून काम करू शकते. आणि इचलकरंजी शहराला लागणारं स्किल मॅनपॉवर जे आहे, त्या स्किल मॅनपॉवरचं ट्रेनिंग सेंटर जे आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटची योजना आहे की स्किल अपग्रेडेशनची, तर त्याला एजन्सी म्हणून एजन्सी म्हणून महापालिका कामकाज करू शकते, अप्लाय करू शकते आणि त्यांना फंड्सही मिळू शकतात. मी इचलकरंजीवासियांना सांगणार आहे की आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेने हा कन्सेप्ट माहितीच नाही की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीमला जसं NGOज काम करतात त्याच पद्धतीने महानगरपालिकासुद्धा एक एजन्सी म्हणून त्या ठिकाणी काम करू शकते. दुसऱ्या बाजूस आपण असंच बघितले की रस्त्यांचा असणारा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. इतर स्थानिक प्रश्न, क्लस्टर स्कीम्स सुद्धा ज्या टेक्स्टाईल सेक्टरमध्ये लेबर आहे, टेक्स्टाईल सेक्टरमधला जो लेबर आहे त्याच्यासाठी क्लस्टर स्कीम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्यालाही असणारं महानगरपालिका एजन्सी म्हणून वर्कआउट करू शकते. मी हे मान्य करतोय की GST इंट्रोड्यूस झाल्यानंतर केंद्र शासनाने
वन टॅक्स पॉलिसी जी केली त्यातून इंडिपेंडंट इन्कम जे महानगरपालिकेचं होतं ते पूर्णपणे संपवलेलं आहे. राज्याचा असेल किंवा केंद्राचा असेल, वेळेवरती निधी येत नाही हा सगळ्यात मोठा आहे. आणि दुसरं असं आहे की बजेट जे काय तयार केलं जातं ते इंटरनल रिसोर्सेस याच्यावरती आहे. पण शासनाने जर महानगरपालिकेला प्रत्येक म्हणजे मी इचलकरंजी महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेला इंडिकेशन दिला की किती आम्ही असणारा निधी तुमच्याशी शेअर करू शकतो GSTमधला, तर मला वाटतं महानगरपालिकांना प्लॅनिंग करायला आणि एक्झिक्युशन करायला दोन्हीही चांगल्या होतील अशी असणारी गोष्ट आहे. ह्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत ते ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही इंट्रोड्यूस करण्याच्या मार्गावरती आहेत अशी असणारी परिस्थिती. मी असं दुर्दैव असं म्हणेन की भारताच्या राजकारणामध्ये आत्महत्या झाली तर शेतकऱ्याची चर्चा होते, नाही तर आखी चर्चा ही धर्मावरती आहे. परंतु भारताची सध्याची काय स्थिती आहे याच्याबद्दल चर्चा कुठेच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की नरेंद्र मोदींना विश्वगुरू व्हायची फार घाई लागलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला अगोदरचे असणारे विश्वगुरू जे आहेत, एका बाजूला ट्रम्प, दुसऱ्या बाजूला लिपिंग चायनाचा, तिसऱ्या बाजूला असणारा पुटिन, त्याच्यानंतर असणारं इंग्लंड, या सगळ्यांना मोदीचं वागणं जे आहे हे खटकतंय आणि कुठेतरी इगो क्लॅश निर्माण झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. या इगोतून सिंदूरमध्ये आपण बघितलं की ज्यांच्याकडून आपण राफेल विकत घेतली आहे असे असणारा फ्रान्स हा सुद्धा उभा राहिला नाही आपल्याबरोबर. म्हणजे मोदी जगभर फिरतात आहेत, पण मोदी जगभर फिरल्यानंतर एकही सॉलिड मित्र ज्याला आपण म्हणू असा काही ते निर्माण करू शकलेले नाहीत. उलट सिंदूरच्या नंतर पुन्हा युद्ध होईल आता असणारा आर्मी चीफ हे सांगतायत. हे युद्ध जे आहे ते आम्ही असं मानतो की इगो जिरवणारं युद्ध आहे. आणि हे युद्ध फ्रान्स असेल, अमेरिका असेल, इराण असेल, इराक असेल, सौदी असेल, चायना असेल, हे सगळेजण पाकिस्तानला शस्त्र पुरवतात आहेत आणि पाकिस्तान मार्फत असणारं युद्ध करण्याची भाषा त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की मतदाराने ठरवायचं आहे की हा इगो क्लॅश हे युद्धाचं कारण होऊ द्यायचं का. तसं आपण असताना अमेरिकेशी आपला असणारं भांडण नाही किंवा जे विरोधात गेले त्यांच्याशी असणारा डायरेक्ट आपला कुठलाही कॉन्फ्लिक्ट नाही.
पण तो जो कॉन्फ्लिक्ट आहे तो कॉन्फ्लिक्ट हा इगोच्या संदर्भातला आहे आणि आता हा इगो आम्ही जिरवणार अशीच भाषा या सगळ्या देशांकडून वापरल्या जाते. आता हा इगो जिरवायचा असेल तर त्याला दोन मार्ग आहेत. एक मी जसं म्हटलं की युद्धाचा मार्ग, नाहीतर दुसरा मार्ग की मोदीने आता असणारा सुब्रमण्यम स्वामी यांच्या सगळ्या ट्विट डिलीट करायला सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी डिलीट केल्यात. त्यांच्या दोन ट्विट महत्त्वाच्या होत्या आणि त्या म्हणजे अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती वॉरंट निघालेला आहे, केस त्यांच्यावरती चाललेली आहे. त्याच्यामुळे दुसरा मार्ग व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला जसं अमेरिका पळून घेऊन गेली तशा रीतीने नरेंद्र मोदीला आणि अमित शहाला दोघांनाही पळून घेऊन टाका. दोघंही तिथले आरोपी आहेत. तेव्हा हे दोन मार्ग आहेत. मला जे दिसते ते पहिला मार्ग वापरला जाईल. त्याचं कारण असं आहे की मनमोहन सिंग यांनी असणारं या देशामध्ये मिडल क्लास किती आहे, म्हणजे परचेसेबल क्लास किती आहे, त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी असणारा 25 कोटी हा सांगितला होता. मनमोहन सिंगाचा काळ जाऊन आता असणारा 20 वर्ष झालेली आहेत आणि ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये ही संख्या निश्चितपणे 10 कोटीने वाढलेली आहे. त्याच्यामुळे परचेसेबल क्लास जो आहे तो परचेसेबल क्लास आत्ताच्या ह्याच्यामध्ये 30-35 कोटीच्या आसपास आहे. जगामध्ये आपण बघत असाल की मंदीची छाया पसरत चाललेली आहे. याचं कारण की तिथं विकत घेणारा वर्ग नाही, फक्त प्रोडक्शन करणारा असणारा यंत्रणा आहेत आणि म्हणून त्यांची इकॉनॉमी ढासळते अशी असणारी परिस्थिती आहे. भारतामध्ये मी जसं म्हणालो की 35 कोटी परचेसेबल क्लास आहे. तो हातात मिळवायचा असेल तर मोदीला पळवून उपयोगात नाही. तर मोदीच्या निमित्ताने त्याचा इगो तोडून जसं चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये म्हणजे राजीव गांधीचा काळखंड संपल्यानंतर चंद्रशेखरांचा काळखंड आला. त्या चंद्रशेखरांच्या काळखंडामध्ये आपल्याला एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती डिफॉल्ट झालो होतो आणि वर्ल्ड बँकेकडून आपल्याला असणारं लोन घ्यावं लागलं आणि त्याच्याचबरोबर अनेक कंडिशन्स आल्या. तेव्हा मला असं दिसतंय की भारताबरोबर युद्ध करून कंडिशन लावून भारताचं मार्केट हे ओपन करण्याची शक्यता अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा मतदाराला आम्ही असणारं आव्हान करतोय की मतदार हा या देशाचा मालक आहे. तो स्वतःहून निर्णय घेऊन हे युद्ध थांबवू शकतो. ट्रम्पला काय पाहिजे किंवा ह्या इतर देशांना काय पाहिजे तर मोदीचा इगो मोडलेला पाहिजे. आता इगो मोदीचा मोडायचा असेल तर मतदारांनी भारतीय जनता पक्षाला मतदानच देऊ नये. ठिकठिकाणी भारतीय जनता पक्ष ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये हरला तर मेसेज हाच जातो की भारतीय जनतेनेच
मोदीचा इगो मोडला आहे. ट्रम्पला आता मोडण्याची काही गरज नाही आणि युद्ध त्या ठिकाणी थांबू शकतं. हे दोन मुद्दे आम्ही घेऊन असणाऱ्या इलेक्शनमध्ये लढतो आणि मतदाराला आवाहन करतो आहे की मोदीला मतदान म्हणजे मोदीला मतदान म्हणजे वॉरला आमंत्रण अशी असणारी परिस्थिती आहे. मोदीच्या विरोधात मतदान तर आपल्यावरती युद्ध लादल्या जाणार नाही, ही दक्षता मतदारांनीच घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्रातला मतदार हा सुज्ञान आहे. ही परिस्थिती तो लक्षात घेईल. मला माहीत आहे की अनेक जण मला हे गेल्यानंतर विचारतात, प्रकाशराव टी व्हीवरती तर कुठे बातमी चालली नाही, वर्तमानपत्रामध्ये असं कुठे ॲनालिसिस झालंच नाही. म्हटलं दुर्दैव आहे की या देशामध्ये फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात किंवा परदेशी धोरणाच्या संदर्भात आपल्या इथं फार चर्चा केली जात नाही. देवालयातला असणारा देव जसा असतो तशी आपली फॉरेन पॉलिसीची अवस्था झालेली आहे. तेव्हा त्याची चर्चा आपण मला वाटतं केली तर अधिक चांगली होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. माझं संपलं. आता आपण विचारा. तर स्थानिक प्रश्न तर सोडून द्या, अर्ध्या लोकांना नागडं फिरावं लागेल अशी अवस्था आहे. सर तुम्ही एक बाजूला म्हणता की ते भाजपला मतदान करू नका, हो, याचा ते विरोधी सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं का देशात? माझं म्हणणं असं आहे की विरोधी सक्षम आहे की नाही हा सोडून द्या. विरोधी आहे की नाही त्याला मतदान द्या. मोदी थोडी सक्षम आहे. मोदी सक्षम असता तर एक मित्र त्यांनी एक आंतरराष्ट्रीय मित्र त्यांनी जवळ केला असता. कसला सक्षम आहे? EVM मार्फत असताना जिंकत आहे. तर मग तुम्ही मुंबईत काँग्रेसमध्ये जवळ निर्माण केली, त्यामुळे मग तुम्ही आता मोदींच्या असं हे माझ्यासारखा अगोदर टीका करणारा मोदींवरती एकही नेता नाही आहे भारतामध्ये. त्याला आज नाही, त्याला 2014 पासून आम्ही आढावा घेतोय. ज्यावेळेस आपल्यासारख्या लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडली त्यावेळेस भारताच्या तिजोरीमध्ये जमले किती? 35,000 कोटी जमले सबसिडी सोडल्यानंतर. आज सगळं संपलं आणि तुमचा डॉलर कितीला गेला तर 90 क्रॉस केलेला आहे. भारतीय जनता या मोदीच्या प्रेमातून बाहेर पडली नाही. तर भारतानेच घाण ठेवलेलं सोनं याच्यातले 10% बाजारामध्ये विकल्या जाईल. आणि ते 10% विकले तर आपल्या अर्थव्यवस्थेचं पूर्ण बोजा वाढलेला असेल. इतर देशामध्ये या सर्व प्रश्नांवरती लिहिल्या जातं, मांडल्या जातं, पण दुर्दैवाने भारतामध्ये त्याची कुठेच चर्चा आपल्याला दिसत नाही. आणि ते हे सगळं एकाच कारणासाठी की मोदीचा इगो हा देशाला हानिकारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. इगोबाबत आता चर्चा सुरू आहे. एका बाजूला तुम्ही मतदारांना आवाहन करताय की मोदीचा इगो मोडण्यासाठी तुम्ही भाजपला बाजूला ठेवा, आणि दुसऱ्या बाजूला असं होते की मोदीचाच इगो मोडण्यासाठी किंवा मोदी विरोधात काही पक्ष एकवटले असताना त्यांच्याशी मात्र तुम्ही अंतर ठेवून राहताय. कुठल्या ह्याच्यामध्ये अंतर्मन ठेवून राहतोय म्हणजे अंतर ठेवून राहतो याचा अर्थ असा असे तुम्हाला असं वाटतं का अजित पवार आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले? त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. तो RSSचा प्लॅन आहे.
की जिथे मुस्लिम मतं मिळत नाही तिथली मुस्लिम मतं खायची असेल ते यादा प्यादासारखं वापरा. मी राजा आहे, प्यादाबरोबर नाही बसत मी कधी. नाही, मला काय म्हणायचं आहे, त्यांना काय म्हणाले की सर मुंबईत युती केला पण राज्यात काय झालं? राज्यात इथे काय होत नाही किंवा इथे स्थानिक याच्यामध्ये असे जिथे पाटीलकीशाहीचं डेमोक्रेटायझेशन झालं, माझ्या भाषेत बोलायचं झालं तर पाटीलकीच्या लिडरशिपचं जिथं डेमोक्रेटायझेशन झालं तिथे आम्ही समजोत्यात आहोत. जिथं पाटीलकीचं डेमोक्रेटायझेशनच झालं नाही तिथे आम्ही समजोत्यात नाही. सर्वदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या संदर्भात आपण जर चर्चा करायला गेलो तर कसं होतं की आज आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 10 ते 11 उमेदवारांनी अर्ज भरले आपल्या इथं स्थानिक. मात्र की तुमचे एबी फॉर्म दिलेल्या काही उमेदवारांनी अर्ज मागितले हो, ते आतापासून आम्हाला काही म्हणजे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पदाधिकाऱ्यांनी, त्याचं उत्तर आम्हाला अजून की एबी फॉर्म दिलेला उमेदवार का. मला एक सांगा नाही की एक सांगतो की किती उमेदवार बिनविरोध निवडून आले. नाही 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 महाराष्ट्रभर. याच्या अगोदर हे घडलं होतं का? नाही. मी जो पाटीलकीशाही हा जो शब्द वापरला, मी असं म्हणेन यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आणि इतर ही जी सगळी मंडळी होती ही बेनवलंट लिडरशिप होती. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी लिडरशिप होती. प्रत्येकाला वाटतं की मला न्याय दिला नाही, पण असं कोणीच म्हणत नाही की मला घेऊन गेले नाहीत म्हणून. आत्ताची जी लिडरशिप आहे ती लिडरशिप बेनवलंट लिडरशिप नाही. ती लिडरशिप आपलपोटी लिडरशिप आहे आणि आपलपोटी लिडरशिप असल्यामुळे मी तिला असं पाटीलकीशाही असं म्हणतो. ज्या पाटीलकीशाहीचं डेमोक्रेटायझेशन झालं तिथं ॲडजस्टमेंट झाल्या. जिथे डेमोक्रेटायझेशन पाटीलकीशाहीचं झालं नाही तिथे ॲडजस्टमेंटच झाल्या नाहीत. तर तुम्ही आतापर्यंत त्यांनाच मत द्या म्हणताय का? तुमचे जर आता ते माझं म्हणणं एक लक्षात येईल, एक प्रश्न हा आहे, मान्य आहे मला, पण एक लक्षात घ्या की धोका कोणाचा आहे? या पाटीलकीशाहीचा धोका आहे. तिच्याशी कधी आपण इथे बसून 2 हात करू शकतो, लढू शकतो, सगळं करू शकतो, पण उद्याचा असणारा जो धोका आहे, मोठा धोका आहे, युद्धाचा जो धोका आहे, तो युद्धाचा धोका आपण असा लक्षात घेतला पाहिजे. ही पाटीलकीशाही बेरेबल पाटीलकीशाही आहे. ठीक आहे, अनबेरेबल पाटीलकीशाही नाही, बेरेबल म्हणजे तिथं सहन करू शकतो आपण, तिला काही हे नाही आहे. पण उद्याचं असणारं युद्ध हे सहन करू शकतो का आपण? तर नाही. तर एकीकडे विलासराव देशमुखांच्या सारख्या नेतृत्वावर टीका होते, बीजेपी करते. बीजेपी करते, आणि दुसरीकडे जलील यांच्या वाहनावर हल्ला होतो. आणि हे तुम्ही कशा पद्धतीनं सुरू आहे? जे ह्या दोन्हीही संघटना म्हणजे दुर्दैव असं मी म्हणेन की RSS सुद्धा एक्स्ट्रीमिस्ट आहे. MIMला आम्ही असं रिफॉर्मिस्ट करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात ते रिफॉर्मिस्ट झाले, त्यांची भाषणंही बदलली, भाषाही बदलली आणि ती काही वर्ष कंटिन्यूही झाली. मी नाही असं म्हणत नाही, पण आत्ता आपण जर पाहिलं की MIMचं नेतृत्व ज्या बदललेल्या लोकांच्या हातामध्ये पाहिजे होतं ते बदललेल्या लोकांच्या हातामध्ये नाही. ते पुन्हा RSS एक्स्ट्रीमिस्ट जसं आहे तसं मुस्लिम फंडामेंटलिस्ट जो आहे तो आता सत्तेवरती बसलेला आहे आणि OIC त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही.
आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की जो कार्यकर्ता औरंगाबादला आपल्याला घडलं त्याच्यामध्ये तो उद्रेक आहे असं मी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उद्रेक आहे अशा रीतीने व्यक्त होऊ नये तिथे म्हणजे गाडी फोडेपर्यंत मारेपर्यंत असं जो आहे त्याचा निषेधच आम्ही करतो कार्यकर्त्यांनी ते करू नये पण तो हा उद्रेक असं मी त्या ठिकाणी मानतो ती निवडणूक आहे आता उभारलेली त्यामध्ये पण तुमची हीच पॉलिसी राहणार की त्यामध्ये काय बदल संभवतो ते जिथे म्हणताय की गावामध्ये आणि ह्याच्यामध्ये अधिक त्या शहरामध्ये सुद्धा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त गावामध्ये दिसतं. आता नागपूरसारख्या ह्याच्यामध्ये जिथे काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला मागच्या लोकसभेमध्ये आणि त्या कॅन्डिडेटला रेसमध्ये आणलं तिथे असताना काँग्रेस आमच्याशी बसायला तयार नाही त्याच्यामुळे असताना जिथे रिफॉर्मिस्ट झाली तिथे असताना बसले जिथे रिफॉर्मिस्ट झाली नाही तिथे अजून नाडेल टट्टू आहे MIM बरोबर केलेली आहे याकडे आपण कसं बघतोय मी असं मानतो की RSSचा जो कार्यकर्ता आहे BJPचा असणारा जो कार्यकर्ता आहे हा वैचारिक दृष्टिकोनातून अत्यंत परिपक्व आहे त्याच्या समोरचा जो गोल आहे तो निश्चित आहे आणि एक गोल त्यांच्या समोरचा जो आहे तो म्हणजे इथल्या राजकीय पक्षांना कमकुवत करणं पूर्णपणे तेव्हा अंबरनाथची युती ही कॅल्क्युलेटिव्ह युती आहे मी असं म्हणतो RSS BJPचा की काँग्रेस आता BJP बरोबर सुद्धा जाऊ शकते हा संदेश काँग्रेसने दिला नाही पण भारतीय जनता पक्षाने दिला अहमदनाथ आता मुसलमानांमध्ये पक्षच नाही आहे मी मागाशी असं म्हटलं की एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन त्यांची यावी म्हणून आम्ही MIM बरोबर बसून त्याला असं केलं MIM हे काही राज्यांमध्ये त्यांना फार चांगली मतं मिळायला लागली जिंकले कमी जिंकले असतील पण त्यांना मतं मिळायला लागली आता ही मुस्लिम हा इंडिपेंडेंटली उभा राहतोय हे RSSला कधीच परवडणार नाही कारण का तो 15% पॉप्युलेशन आहे असाच प्रकार साहेब तुम्ही आता काही ठिकाणी आरक्षणच्या जागा असतात नाही म्हणून त्यांनी आता काय केलं त्याच्या त्याच्याने सुद्धा काही असे उमेदवार लाभले जाईल हो मग अशा वेळी फक्त निवडणुकीपुरतं की नाही आपली ही संघटना किंवा संघटन दिसतं इतर वेळी जर आपली संघटना जर मागणी म्हणूनच मी म्हणालो ना की हे कंप्लीट करतो की त्यांनी अकोटच्या ॲडजस्टमेंटमधनं BJP आणि MIMच्या ॲडजस्टमेंटमधनं MIM बद्दलचा पूर्ण प्रश्नचिन्ह त्यांनी उभा केला आणि उभरता असणारं जे काही संघटन असं होतं त्याला त्यांनी क्रश करून टाकला अशी परिस्थिती आहे आपण जे विचारलात आता आम्ही तेच केल्यामुळे आम्हाला नगरपालिकेमध्ये पैशाचा मारा होऊनही
कुठल्याही पद्धतीने त्यांच्या समोरच्या साधनाला आम्ही टिकू शकत नाही, करू शकत नाही. तिथे असणारा 104 नगरसेवक आम्ही जिंकून आणले. राज्यामध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गट आणि BJP सत्तेवर आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये वाद सुरू झाला की अजित पवारांनी 70,000चा घोटाळा आम्ही बाहेर काढून त्याला भाजपने पक्की उत्तर दिलं. तर तुम्ही जर भाजपचं बोलला तर तुम्हाला पुढचे परिणाम भोगायला लागतील. बरोबर आहे. म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना की BJP ह्यांना प्यादा म्हणून वापरते. आता नागपूरचं सांगायचं झालं, असं म्हणा अजित पवाराबरोबर आमची युती फायनल झाली होती. कुठल्या सीट वाटपायच्या आणि कुठल्या सीट त्यांनी घ्यायच्या आणि कुठल्या सीट आम्ही लढवायचं हेही झालं. त्याच पद्धतीने आमची एक टीम असणारा एकनाथ शिंदेबरोबर सुद्धा बोलत होती. तिथेही फायनल झालं. त्यांनी एकनाथ शिंदेना, त्यांचे जे अध्यक्ष होते त्यांना बोलवून घेतलं BJPने, तुम्हाला 9 जागा देतो आणि 9च्या 9 उमेदवार BJPचे आहेत. हां, म्हणजे सिम्बॉल शिवसेनेचं, उमेदवार BJPचा. आणि अजित पवार आणि अजित पवारांची आमचे झालेलं अध्यक्ष चहा प्यायला यायचे. पुढं काय करायचं, थांबा जरा. आणि शेवटी एकदा कानात आम्हाला सांगितलं की वरनं दट्टे आलाय की तुम्ही इंडिपेंडेंटली लढा, पण वंचित बरोबर जायचं नाही. तुम्ही वॉरचा विषय काढला काय, वॉर युद्धाचा. तुम्हाला असं वाटतंय का येत्या काळामध्ये इकॉनॉमिकल क्रायसिस घडतील भारतामध्ये किंवा जी आंदोलन आता बाहेर देशात आहे कसे होतील, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघताय? ते मी म्हणत नाही वॉर आर्मी चीफच म्हणतोय की 2-2.25 महिन्यामध्ये आपल्याला असं नव्या युद्धाला फेस करावं लागेल असं आर्मी चीफच स्थानिक निवडणुकीमध्ये 3-4 काढू असं मला दिसतंय. पण आम्हाला 2 दिवस जे आहे जरा सामधाम वापरावं लागेल. नो एंट्री बोर्ड लावावे लागेल. चालेल, आपण वाईट राज्यामध्ये महायुतीनं लढत असताना गेल्या महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महायुतीमध्ये असले काँग्रेसमध्ये एकमेकांवर अशी टीका केली की जणू काय आम्ही वैरीच आहे. आणि परत सत्तापर्यंत काँग्रेस भाजपवर गेलं, भाजप शिवसेनेवर गेलं, असे सत्ता काही ठिकाणी स्थापन झाली. आता महापालिकेच्या इलेक्शनमध्ये असंच दिसतंय की मीडियावर होती किंवा एकमेकांवर टीका करायची आणि बोलायचं. जे विरोधी स्पेस निर्माण झालेला आहे, BJPच्या विरोधामध्ये जो स्पेस निर्माण झालेला आहे, तो स्पेस इतरांना जाऊ नये, त्याच्यापेक्षा तो स्पेस आपल्याच सहकार्याने घेतला पाहिजे. म्हणून काही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि काही ठिकाणी अजित पवार यांना बाहेर ठेवून त्या ठिकाणी केलेलं आहे. अजित पवारांना 17,000चा घोटाळा बाहेर काढावा असं भाजपचे शेलार म्हणतात. त्यांनी जरा दबकून राहावं आणि सावरकरांचे विचार त्यांना मान्य केलं जाईल. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं? आता त्या बिचाराला कशाला धोपटत आहे? नाही असे अजित पवार सावरकरांचे विचार स्वीकारतील असं मला वाटत नाही. काही डिफरन्सेस असले तरी तुम्हाला काही ठिकाणी यश मिळालेलं आहे. एक मिनिट थांब. याद सावरकरांचं विचारतील असं मला वाटत नाही. विचार ते स्वीकारतील. ते आपला असणारा हेका ठेवून राहतील. माझ्या अंदाजाने आता BJP
RSSवाले बरेच सत्तेमध्ये आलेले आहेत, तेव्हा त्यांच्याही कबर्डमध्ये स्केलेटन आहेत, मेलेले मुर्दे आहेत. हे जशी मेलेले मुर्दे उखडतात तशी ती मेलेले मुर्दे उखडू शकतात. त्याच्यामुळे ही हिंमत आली असं मी त्या ठिकाणी मानतो. सर काय होतंय आता आपण नगर म्हणून मी तुम्हाला काय म्हणालो की विरोधी स्पेस जी निर्माण झालेली आहे ती विरोधकाला जाऊ नये म्हणून BJPने ह्या दोघांना सिस्टमॅटिकली वापरलेला आहे. प्यादे मी अगोदरही म्हणालो ते कधी वेगळे नाहीच आहेत. थँक्यू. चालेल.